माझे लग्न होताच मी माझ्या पतीसोबत सासरी जायला निघाली. माझे सासरी पोचताच मला एका रूममध्ये बसवण्यात आले. मी एक सुशिक्षित मुलगी होती, पण माझ्या आईवडिलांनी माझे लग्न माझ्या विरोधात जाऊन एका शेतकऱ्याशी केले होते. त्यामुळे मी माझ्या नशिबाला दोष देत होते. त्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नव्हते. रूममध्ये बसून मी रडत होते आणि तेवढ्यातच माझा पती रूममध्ये आला. मी वरमान करून त्याच्याकडे पाहिले. तो मला गावंढळसारखा वाटत होता. रंगाने सावळा, मला पाहून हसू लागला आणि माझ्याजवळ येऊन बसला. तू माझ्याकडे पाहत होता, तेही मला विचित्र वाटत होते. मला पाहून तो म्हणाला की मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी शिकलेली आणि सुंदर पत्नी मिळाली आहे. तेव्हा मी लगेच त्याला प्रत्युत्तर दिले की माझे नशीब किती खराब आहे की मला तुझ्यासारखा पती मिळाला. माझ्या तोंडून हे शब्द ऐकून त्याचा चेहरा पडला, कारण त्याला माझ्याकडून अशी अपेक्षा नसेल. त्यावेळी माझा मूड खूप खराब होता, कारण नकार देऊनही माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने माझे लग्न एका खेड्या गावात करून दिले. माझे आईवडील मला म्हणाले होते की मुलगा खूप चांगला आहे, स्वतःची शेती आहे, तो स्वतः शेती करून चांगले पैसेही कमवतो आणि परिवार देखील चांगले आहे. तू इथे सुखी राहशील. पण कोणते सुख? चांगला परिवार आणि चांगली कमाई इथपर्यंत माझे सुख होते. माझ्या स्वतःच्या सुखाचे काय? माझ्या मनात खूप नकारात्मक विचार येत होते आणि माझ्या मनात खूप रागही होता. त्यामुळे माझ्या शब्दांवर माझा ताबा राहिला नव्हता. मला असे वाटत होते की माझा सर्व राग माझ्या पतीवर काढावा. माझा पती शेखर मला म्हणाला की कविता, तुला काय झाले आहे? तू अशी का बोलत आहे? मी म्हणाले की मी जे सत्य आहे तेच बोलत आहे. तुझी माझ्यासमोर बोलण्याची अवकात नाही. तू माझ्या लायकीचा नाही आणि जर तुला असे वाटत असेल तर हा तुझा गैरसमज आहे. जा आणि स्वतःला आरशात बघ आणि मग माझ्याशी बोलायला ये. तू अशिक्षित आहे आणि त्यात दिसायलाही चांगला नाही. देव जाणे माझ्या आईवडिलांनी तुझ्यामध्ये काय पाळले आणि माझे आयुष्य खराब केले. एवढे बोलून मी रडू लागली. तो शांत झाला आणि नाराज होऊन बसला. मी रडतच त्याला म्हणाले की माझे एका मुलावर प्रेम आहे. मी तुझ्यासोबत बिलकुल राहू शकत नाही. माझे बोलणे ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि मला म्हणाला की कविता, तू हे काय बोलत आहे? तू भानावर तर आहे ना? मी म्हणाले की आश्चर्यचकित होण्याची काय गोष्ट आहे? मी ज्यावर प्रेम करते तो तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगला आहे, सुशिक्षित आहे आणि दिसायलाही सुंदर आहे. हे ऐकून त्याचा चेहरा उतरला आणि तो बाहेर निघून गेला. पण ही गोष्ट सत्य होती की मी एका मुलावर प्रेम करत होते आणि तो मुलगा माझ्या कॉलेजचाच होता. काही दिवसापूर्वीच आम्ही भेटलो होतो आणि आमचे एकमेकांवर प्रेम झाले. त्यानंतर आम्ही फोनवर बोलू लागलो. मी अजूनही रडत होते. त्यानंतर थोड्या वेळात शेखर पुन्हा रूममध्ये आला. त्याचे डोळे सुजलेले होते आणि चेहऱ्यावर पाणी मारलेले होते. कदाचित तो रडून आला होता. त्याने एक उशी आणि ब्लँकेट घेतले व तो खाली जमिनीवर झोपला. मी माझे कपडे बदलले आणि झोपी गेले. आता बरेच दिवस निघून गेले होते. मी शेखरसोबत बोलत नव्हते आणि शेखरही माझ्यासोबत काही बोलत नव्हता. तो सकाळी उठून शेतात निघून जात होता आणि संध्याकाळी थकून घरी येत होता. शेतातून आल्यावर त्याचे कपडे मातीने भरलेले आणि शरीर घामाने ओले असायचे. ते पाहून मला त्याची किळस येत होती. मी खूप रागाने त्याच्याकडे पाहत आणि तोंड फिरून घेत. मला पाहून तो रूममध्ये निघून जात होता आणि आंघोळ वगैरे करून बाहेर येत होता. माझा नाईलाज होता की मला सर्वांसोबत बसून जेवण करावे लागत होते. माझ्या सासरी सर्वांना एकत्र बसून जेवण करण्याची सवय होती आणि ही गोष्ट मला जराही आवडत नव्हती. काही दिवस मी अर्ध जेवण करून उठून जात होते. कदाचित ही गोष्ट शेखरच्या लक्षात आली होती की मी त्याच्यासोबत बसून पोटभर जेवण करू शकत नाही. त्यामुळे तो आता माझ्या आधी जेवण करून उठून जात होता आणि मी पोटभर जेवत होते. मला या गोष्टीचा जराही फरक पडत नव्हता की शेखर दिवसभर शेतात मेहनत करतो आणि संध्याकाळी आल्यावर त्याला पोटभरही जेवण मिळत नाही. मी फक्त स्वतःचा विचार करत होते आणि दिवसभर माझ्या मनात विजेच्या विषयी विचार चालायचे, कारण माझे त्याच्यावर खूप प्रेम होते. माझ्याकडे जो फोन होता तो माझ्या आईने माझ्याकडून परत घेतला होता, कारण खेड्यागावात असल्यामुळे इथे सुनांना आपल्याजवळ मोबाईल ठेवता येत नव्हता. जेव्हा माझ्याकडून राहवले गेले नाही तेव्हा मी शेखरकडून त्याचा फोन मागितला आणि त्याला म्हणाले की मला विजयसोबत बोलायचं आहे. माझे बोलणे ऐकून तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला, कारण मी हद्दपार केली होती. मी त्याच्या हातातून फोन घेतला आणि विजयला फोन लावून त्याच्याशी बोलू लागले. जेव्हा मी विजयसोबत बोलत होती तोही माझ्यासाठी काळजी करत होता.
मी रडत रडत त्याला सर्व काही सांगितले. त्यावेळी शेखर माझ्या जवळच उभा होता. मला या गोष्टीचे भानही नव्हते. त्याने मुकाट्याने चादर आणि उशी घेतली व तो झोपी गेला. आता तर हे रोजचे चालले होते. मी शेखरकडून रोज फोन घेऊन विजेला फोन करत होते, पण तो मला अजूनही स्वीकारायला तयार होता. एक दिवशी रूममध्ये नेटवर्क नव्हते म्हणून मी रूमच्या बाहेर येऊन फोनवर बोलत होते. घरात सर्वजण झोपले होते आणि शेखरही झोपला होता. मी फोनवर बोलत होते त्याच वेळी मागून माझा दीर आला आणि त्याने माझ्या हातातून फोन घेतला व मला म्हणाला की, निर्लज्ज बाई, पती असताना तुझे दुसऱ्यासोबत संबंध आहेत, तुला लाज नाही वाटत का? मला माहिती नाही तो केव्हापासून माझा फोन ऐकत होता. तो जोरजोरात माझ्यावर ओरडू लागला. हळूहळू घरातील सर्व मेंबर इथे जमा झाले. शेखरही तिथे आला आणि म्हणाला की, काय झाले आहे? एवढ्या रात्री तू जोरजोरात का ओरडत आहे? माझ्या दीराने माझ्या समोर माझे सत्य सांगितले. तेव्हा सर्वजण मला आश्चर्याने पाहू लागले, पण मी मनातल्या मनात खूप खुश होते, कारण सर्वांना माझ्या सत्य माहीत झाले होते आणि आता ते मला माझ्या माहेरी पाठवून देतील आणि तिकडे जाऊन मी विजयसोबत लग्न करेल. पण असे काहीही झाले नाही. शेखरने त्याच्या भावाला खोटे ठरवले आणि म्हणाले की, मला माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे, ती असे करू शकत नाही. ती तिच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलते हे तिने मला आधीच सांगून ठेवले आहे. हे सांगून त्याने सर्व काही तिथे संपवून टाकले. सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले आणि शेखर देखील आपल्या रूममध्ये आला. मी रूममध्ये येताच माझ्या पतीसोबत भांडण करू लागली, कारण मला त्याच्यावर आधीपेक्षा जास्त राग येत होता. मी त्याला म्हणाले की, माझा मार्ग मोकळा होणार होता, तुला सर्व काही माहीत होते, पण तरीही तू सर्वांना खोटं सांगितलं. जर तू मला घराबाहेर काढला असता तर माझ्या आईवडिलांनी नाईलाजाने माझं लग्न विजयसोबत करावे लागले असते. तू मला सोडून का देत नाही? कारण माझ्या वडिलांमुळे मी काहीही करू शकत नाही. शेखर म्हणाला की, जर मी तुला सोडूनही दिले तरीही मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप सहन करू शकणार नाही, कारण तुझ्या आईवडिलांची इज्जत माझी इज्जत आहे. जर तो मुलगा तुला स्वीकार करायला तयार आहे तर मी स्वतः तुला त्याच्याजवळ सोडून येईल आणि सर्व आरोप माझ्यावर घेईल. त्यानंतर मी तुला घटस्फोट देखील देईल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. आज पहिल्यांदा त्याच्याविषयी माझ्या मनात चांगली भावना निर्माण झाली होती. मी हे सर्व काही विजयला देखील सांगितले आणि तोही खुश झाला. तो म्हणाला की, तू तुझ्या पतीला घेऊन शहरात ये आणि त्याला घटस्फोट दे. त्यानंतर आपण दोघे कोर्टात जाऊन लग्न करू. त्यामुळे तुझ्या आईवडिलांना आपले लग्न स्वीकारावेच लागेल. मी त्याला होकार दिला आणि 2-3 दिवसात शेखरसोबत मी विजयने सांगितल्या पत्त्यावर पोहोचले आणि शेखरला म्हणाले की, आता तू घरी जा आणि मला घटस्फोटाचे कागदपत्र पाठव. त्यानंतर मी विजयसोबत लग्न करून घेईल. शेखर मला म्हणाला की, मी 2-3 दिवसातच याच पत्त्यावर घटस्फोटाचे कागद पाठवून देईल आणि तो तिथून निघून गेला. मी विजयच्या दरवाजाचे दार ठोठावले. त्याने दार उघडले. मला पाहून तो खूप खुश झाला. मी घरात गेली. घरात त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीच नव्हते आणि त्याने मला सांगितले होते की, मी घरात सर्वांना सांगितले आहे. रिकामे घर पाहून मी त्याला विचारले की, तुझे आईवडील कुठे आहेत? तो म्हणाला की, आतमध्ये ये, आपण बसून बोलूया. त्यानंतर आम्ही बराच वेळ बसून गप्पा केल्या आणि त्याने माझे फोटोही काढले. त्यानंतर त्याने माझे फोटो कोणाला तरी सेंड केले. मी विचारलं तर तो म्हणाला की, तुझ्या दिराला पाठवले आहेत. त्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला. थोड्याच वेळात त्याच मोबाईलवर पुन्हा मेसेज येऊ लागले. तेव्हा मी त्याचा मोबाईल उचलून मेसेज वाचले. त्यात असे लिहिले होते की, मुलगी तर सुंदर आहे, पण त्या बदल्यात मी तुला फक्त 2 लाख रुपये देऊ शकतो. हे वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. याआधी की माझ्यासोबत काही वाईट घडेल, मी तिथून निघून गेले आणि रडतच माझ्या सासरी पोचले. मला पाहून शेखर आश्चर्याने म्हणाले की, आता काय झाले? मी तुला सांगितलं होतं ना की तुला पेपर पाठवून देईल. तू आता इथे काय करायला आली आहे? मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला, पण त्यावर तो काहीही बोलला नाही. त्याच्यासमोर आता मला खूप लाजिरवाणेपणे वाटत होते. थोड्या वेळानंतर रात्री नेहमीसारखा तो अंथरूण घेऊन जमिनीवर झोपला, पण आज मला झोप येत नव्हती. मी पूर्ण रात्रभर रडत होते आणि मी शेखरसोबत किती चुकीचे वागले आहे याची मला जाणीव झाली होती. थोड्या वेळानंतर मला पुन्हा विजयचा फोन आला, पण मी आता फोन उचलला नाही आणि त्याचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला. सकाळी उठल्यावर मी जेव्हा पाहिले तेव्हा शेखर रूममध्ये नव्हता, कारण रात्रीच मी विचार केला होता की सकाळी उठून मी त्याची माफी मागेल, कारण त्याच्यापेक्षा जास्त खुश मला कोणीही ठेवू शकत नाही. हे मला समजले होते, कारण एखाद्या व्यक्तीची सुंदरता ही त्याच्या वागणुकीत असते आणि शेखरची वागणूक खूप चांगली होती. संध्याकाळी तो घरी आल्यावर मी त्याची माफी मागितली आणि रडू लागली, पण तो मला काहीही बोलला नाही
आणि माझ्या हातात पेपर देऊन म्हणाला की हे पेपर वाचून त्याच्यावर सही कर. मी त्याला म्हणाले की मला माफ कर, मला घटस्फोट घ्यायचा नाही. आता मला कायमची तुझ्यासोबत राहायचे आहे. पण तो काहीही बोलला नाही आणि तिथून निघून गेला. मी रडत राहिले आणि विचार केला की रात्री मी पुन्हा त्याच्याकडून माफी मागेन. रात्री जेव्हा शेखर रूममध्ये आला, नेहमीप्रमाणे तो आपलं अंथरूण घेऊन जमिनीवर झोपू लागला, तेव्हा मी त्याला रिक्वेस्ट केली आणि त्याला म्हणाले की तू बेडवर झोप. मी त्याच्या पाया पडून त्याची माफी मागितली आणि रडू लागले की मला घटस्फोट देऊ नको. मला तुझ्याजवळ राहायचे आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तू माझ्यावर राग कर, पण मला सोडू नको. तेव्हा त्याने मला शांत केले आणि म्हणाला की जर तू ते पेपर वाचले असते तर अशी रडत बसली नसती. कारण ते पेपर जमिनीचे पेपर होते आणि ती जमीन तुझ्या नावावर करायची होती. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण एखादा व्यक्ती एवढा चांगला कसा राहू शकतो. पण हे पाहून मला धक्काही बसला की शेखर माझ्या नावावर जमीन का करत आहे. जेव्हा मी त्याला विचारपूस केली तेव्हा तो मला म्हणाला की उद्या मी कामानिमित्त शहरात जात आहे. तिकडून आल्यावर मी तुला सर्व काही सांगेल. आणि एवढे बोलून त्यांनी पेपरवर माझ्या सह्या घेतल्या आणि सकाळी जाण्यासाठी निघाला. मी 2-3 दिवस शेखरची खूप आतुरतेने वाट पाहिली, पण तो आलाच नाही. 4थ्या दिवशी त्याचा एक मित्र त्याचा मृतदेह घेऊन घरी आला. तेव्हा घरात सर्वत्र दुःखाचा डोंगर पसरला होता. मी हे पाहून बेशुद्ध पडले, कारण माझ्याकडून हे आता सहन झाले नाही. थोड्या वेळानंतर जेव्हा मी भानावर आले तेव्हा मी जोरजोरात रडू लागली. त्याच्या मित्राने मला सांगितले की शेखरला 2 महिने आधीच माहिती झाले होते की त्याला कॅन्सर आहे. मागील काही दिवसापासून काहीतरी टेन्शनमध्ये होता आणि त्यात हा आजार. त्यामुळे तो आज आपल्याला सोडून गेला आहे. हे ऐकून मला अजूनच धक्का बसला, कारण कदाचित हे सर्व माझ्यामुळेच झाले होते. 3-4 दिवसानंतर माझ्या सासूने एक चिठ्ठी दिली आणि सांगितले की ही चिठ्ठी शेखरच्या मित्राने दिली आहे. शेखरने त्याला तुला देण्याची सांगितले होते. तेव्हा मी माझ्या सासूला म्हणाले की आई, शेखरला तर वाचता येत नव्हते. तेव्हा माझी सासू मला म्हणाली की तो खूप शिकलेला होता, पण त्याने तुला कधीच सांगितले नाही. मी हे ऐकून शांत झाले, कारण मी कधीच त्याच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. मी धावतच माझ्या रूममध्ये गेले आणि ती चिठ्ठी वाचू लागले. त्यात असे लिहिले होते की कविता, तू लग्नाच्या दिवशी खूप सुंदर दिसत होती. त्याचवेळी मला तुझ्यावर प्रेम झाले होते. आणि हो, मी एक शिकलेला सुशिक्षित मुलगा होतो. जर मी विचार केला असता तर मी नोकरी करू शकलो असतो. पण माझ्या आईवडिलांनी मला शेती करायला शिकवले होते आणि त्या शेतात त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता आणि माझ्याकडून वचन घेतले होते की मी स्वतः शेती सांभाळेल. त्यामुळे मी शेती करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या रात्री तू जेव्हा सांगितले की तुझ्या दुसऱ्यावर कोणावर प्रेम आहे, तेव्हा मी पूर्णपणे तुटलो होतो. मी कधीही रडलो नाही, पण जेव्हाही तू तुझ्या बॉयफ्रेंडसोबत अशा गोष्टी बोलत होती ज्या गोष्टीवर फक्त माझा अधिकार होता, माझ्याकडून हे सहन झाले नाही. मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि त्यामुळे मी स्वतःकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कदाचित मला हा आजार झाला होता. आणि जेव्हा मला या बाबतीत माहिती झाले तेव्हा मी माझ्या हिश्श्याची अर्धी जमीन तुझ्या नावावर केली, कारण माझ्यानंतर तुला कोणताही प्रॉब्लेम होऊ नये. तुला वाटेल त्या व्यक्तीसोबत तू आता लग्न करू शकते. हे वाचून मी रडू लागले, कारण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. मी एवढ्या चांगल्या व्यक्तीला गमावले होते. आता माझ्याकडे पश्चाताप करणे व्यतिरिक्त दुसरे काहीही उरले नव्हते. कधीकधी आपण माणसं ओळखण्यात खूप मोठ्या चुका करतो आणि त्या गोष्टी आपल्याला वेळ निघून गेल्यावर समजत असतात. त्यामुळे आपण विचार करून कोणत्याही गोष्टी केल्या पाहिजेत, कारण विजयसारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तिला काहीही मिळाले नाही. आणि ज्या व्यक्तीकडे कविताने दुर्लक्ष केले तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता, कारण ती त्याला ओळखू शकली नाही आणि त्याला कायमचे गमून बसली. आपण आपल्या आयुष्यात माणसे ओळखण्यात चुका करू नका, कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि त्यावेळी आपल्याकडे पश्चातापाशिवाय दुसरे काहीही उरत नाही. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका गोष्टीसोबत. धन्यवाद.